द स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट 1963 हा ॲक्ट स्पेसिफिक रिलीफ प्रोव्हाइड करतो. इंग्लंड स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट जो होता 1877चा तो 2 बेसिसवर डिसाईड करायचा. कॉमन लॉ कोर्ट्स आणि कोर्ट्स ऑफ इक्विटी हे 2च गोष्टी होत्या. आणि इंग्लंडचा जो लॉ होता तो पार्टीजला रिलीफ देऊ शकत नव्हता जो त्यांना हवा आहे. कंपन्सेशन देऊ शकत होता पण रिलीफ देऊ शकत नव्हता. जो स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट आहे तो 13 डिसेंबर 1963ला झाला. कमिन्समेंट झाला 1964ला. हा ॲक्ट जो होता तो मॉडेल ऑफ न्यूयॉर्क सिव्हिल कोड प्लस 1877चा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट इंग्लंडचा या 2 गोष्टींना मिळून आणि नाईन्थ लॉ कमिशनचे जे रिपोर्ट्स होते ह्या सगळ्यांचं मिळून 1963ला हा लॉ एस्टॅब्लिश झाला. च्या 3 मेजर अमेंडमेंट झाल्या 1964, 1974 आणि 2018. हा पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. परत सेक्शन 42 जो आहे तो 1877चा पण ॲज इट इज होता तसाच होता आणि 1963मध्ये पण तसाच होता. त्यात काहीसुद्धा अमेंडमेंट नाही झाली. बाकी सगळ्यांमध्ये रेकमेंडेशन होऊन 1963मध्ये स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट एस्टॅब्लिश झाला. ॲक्च्युली कोर्ट जे होते ते सिव्हिल जस्टिस 2 प्रकार देत होते. कंपन्सेशन देत होता आणि दुसरी म्हणजे स्पेसिफिक रिलीफ देत होतं. दोन्ही नाही देऊ शकत, एकच देणार. एकतर कंपन्सेशन नाहीतर स्पेसिफिक रिलीफ. ते कंप्लीट करून देणार. स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट एक्झॉस्टिव्ह आहे का, कंप्लीट आहे का, तर हा ॲक्ट एक्झॉस्टिव्ह नाही, कंप्लीट नाही. सर्टन काइंड्सचे जे स्पेसिफिक रिलीफ आहेत, काही प्रकारचे जे स्पेसिफिक रिलीफ आहेत ते कोर्ट देऊ शकत नाही, ते कोर्ट कंप्लीट करू शकत नाही आणि पार्टीज जरी मागत असतील तरी ते देऊ शकत नाहीत. समजा 11, 14, 16, 20 या सेक्शनमध्ये आपण पाहणारच आहोत पुढे. तर त्या ह्याच्यामध्ये सुद्धा कोर्ट त्यांना देऊ शकत नाही रिलीफ. जरी पार्टीजला पाहिजे असेल तरी कोर्ट देऊ शकत नाही. यामध्ये डेफिनेशनसुद्धा आहेत. मी 2च डेफिनेशन कवर करतो. पहिली म्हणजे ऑब्लिगेशन्स. ऑब्लिगेशन इन्क्ल्यूड्स एव्हरी ड्युटी एन्फोर्सेबल बाय लॉ. प्रत्येक ड्युटी जी एन्फोर्सेबल बाय लॉ आहे. सपोज असे कॉन्ट्रॅक्ट आहे, सपोज ड्रग्सचे कॉन्ट्रॅक्ट आहे, तर ते कोर्ट देऊ शकत नाही पार्टीजला. ड्रग्सचे कॉन्ट्रॅक्ट कसे करून देणार, हे तर अगेन्स्ट लॉ आहे. सपोज मायनरच्या अगेन्स्ट कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करून पाहिजे तर ते सुद्धा सेक्शन 11 ऑफ कॉन्ट्रॅक्ट ॲक्टनुसार मायनरच्या अगेन्स्ट तुम्ही कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करून घेऊ शकत नाही. त्यानंतर ट्रस्टची डेफिनेशन आहे. ट्रस्ट म्हणजे काय, इंडियन ट्रस्ट ॲक्टनुसार 1990मध्ये ते रजिस्ट्रेशन्स पाहिजेत. जो ट्रस्टी अपॉइंटेड असतो तो ट्रस्ट परफॉर्म करतो, कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करतो. जे ट्रस्ट ज्यासाठी त्याला नेमलेलं आहे ते तो परफॉर्म करतो. परत सेक्शन 3 जो आहे त्यामध्ये सेविंग्स आपण पाहतो. सेविंग्स खूप वेळा विचारलं गेलं की बाबा कोणता सेक्शन सेविंगसाठी डील करतो आहे, तर सेक्शन 3 जो आहे तो सेविंगसाठी डील करतो आहे. पहिला जो आहे असा पर्सन जो रिलीफ घेऊ शकतो अदर पार्ट्स ऑफ कॉन्ट्रॅक्टमध्ये किंवा त्या पार्टीजच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, दुसऱ्या ॲक्टमध्ये, सिव्हिलमध्ये, कॉन्ट्रॅक्टमध्ये, पार्टनरशिपमध्ये स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट सोडून बाकीच्या 3 लॉजमध्ये जर तो रिलीफ घेऊ शकतो तर तिथं त्याला बार्ड नाही केलं, तिथं तो ते घेऊ शकतो रिलीफ कोर्टाकडनं. सेकंड क्लॉजमध्ये सांगितलं आहे जर कोणता कॉन्ट्रॅक्ट झाला आहे सेल्स ऑफ इमोबल प्रॉपर्टी रिगार्डिंग, तर रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये रजिस्ट्रेशन गरजेचं आहे, तर ते स्पेसिफिक रिलीफ ॲक्टला इफेक्ट नाही करत आणि स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट त्याला इफेक्ट नाही करत. इन्कन्सिस्टंट नाही बनवत ते स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट ॲज इट इज राहतं. सेक्शन 4 जो आहे जे स्पेसिफिक रिलीफ आहे तो फक्त इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईट्ससाठी ॲप्लिकेबल आहे. असं नाही की कोर्ट म्हणजे एखाद्या पर्सननं किडनॅपिंगचं एखाद्याला सुपारी दिली असेल आणि पार्टीजला वाटत आहे की ते कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करून पाहिजे, तर कोर्ट असं कॉन्ट्रॅक्ट परफॉर्मच नाही करून देणं. जे की मी ऑलरेडी बोललो की ड्रग्स वगैरेचे कॉन्ट्रॅक्ट पार्टीज नाही, म्हणजे कोर्ट त्यांना देऊ शकत नाही. पार्टीज मागू पण शकत नाहीत आणि कोर्ट त्यांना देऊ पण शकत नाही. ह्या गोष्टी सेक्शन 4मध्ये सांगितल्या आहेत. पिनल प्रोव्हिजन्स रिगार्डिंग खूप वेळा पॉईंट ऑफ व्ह्यू विचारलं जातं JMFCला की बाबा असं कोणतं कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट पिनल प्रोव्हिजन्सला ॲप्लिकेबल होतं का नाही होत, तर हा असं सांगतो की स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट इंडिव्हिज्युअल सिव्हिल राईटसाठी केलेला आहे. असा कोणतासुद्धा राईट नाही आहे जो एन्फोर्स नाही करू शकत पिनल प्रोव्हिजन्स रिलेटेड. मर्डर कॉन्ट्रॅक्ट किंवा थेफ्टचं कॉन्ट्रॅक्ट, एक्स्टॉर्शनचं कॉन्ट्रॅक्ट, किडनॅपिंगचं कॉन्ट्रॅक्ट, असे कॉन्ट्रॅक्ट कोर्ट एन्फोर्स नाही करून देऊ शकत. थँक्यू.